Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. नाचणे कशे आणि किती आणि किती ज्योतीचे उकडे तांदूळ आहात ओके गावठी हळद लाडू कसले आहात ते लाडू तांदळाचे ते घरा केल्यात काय बाजारातले हाडल्या रे बाय नाव किती तुझे पडल्यान सांग शर्वी किती आडनाव किती आणि बाबाचे नाव ही भाजी हाडल्या पळय कसली कसली भाजी किती किती असा दोडगी तवशी वाली तांबडी भाजी ही सगळी तुमच्या हेतूर पोरसान झाल्या का भायली हाडल्यात कोण करता ही सगळी भाजी बाय तुझे नाव किती तुवें किती किती हाडल्या बाजाराक आयज लाडू कसले चिरमुल्याचे आणि बाय तुझे नाव किती तुझ्याकडे किती किती हेरबेणा मरे बाबा हेरबेणा ही बाजारातली हाडली काय केलात तुम्ही हय तर आणि हे कहे लाडू कसले आहात आणि शंकरपाळी ते लाडू कोणी केलाय आईन केलाय का बाजारातले हाडल्यात किती किती हाडला तुवें समोसा लाडू जिलेबी हाडल्या जिलेबी कशी 5 रुपये आणि लाडू कसे 40 रुपये पॅकेट आणि समोसा रे समोसा खंयच्यान हाडला तुवें हॉटेलांतल्यान काय घराकडे तयार केला कोणी कोणी मदत केली तुका समोसा करपाक आईन बाबा नाव किती रे तुझे हे मुट्टे खंयच्यान हाडले रे तू काजू रानान लागले तुमचे काजींक काजू कसो वाटो 10 रुपयाक 4 काजू सरकारी प्राथमिक विद्यालय चावडेवाडा पारसे पेडणे गोवा ह्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त 6 दिवसीय बरकत कार्यक्रमासह हा सोहळा शाळेच्या पटांगणावर संपन्न होणार आहे। आज बाजार दिवस खास मुलांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। शाळेत कितीही शिकवलं तर त्यांना व्यवहार ज्ञान कळत नाही, म्हणून आम्ही मुद्दाम होऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामुळे त्यांना मराठी, गणित, परिसर अभ्यास हा प्रत्यक्ष अनुभवाने शिकवायला मिळतं। शाळेत किती शिकवलं तर लक्षात येत नाही, व्यवहार ज्ञान तर म्हणजे कळतच नाही त्यांना, म्हणून हा मुद्दाम होऊन आम्हाला पहिला दिवस हा बाजार दिवस आहे। दुसरा आहे तो मनोरंजनात्मक खेळ। मनोरंजनात्मक खेळांमुळे मुले तणावमुक्त होतात। शाळेचा अभ्यास करून करून एखाद्या मुलाला कंटाळा येतो, म्हणून त्यांना आम्ही मनोरंजनात्मक असा कार्यक्रम ठेवलेला आहे। तिसरा आहे तो माजी विद्यार्थी मर्यादित पाककला स्पर्धा। या पाककला स्पर्धेत माजी विद्यार्थी विविध पौष्टिक गोड पदार्थ आणणार आणि त्यांची स्पर्धा होणार। चौथ्या दिवस म्हणजे गुरुवारी माजी विद्यार्थी दिन असणार।
या दिवशी आम्ही माजी शिक्षक जे या शाळेत निवृत्त झालेले आहे त्यांचा सत्कार होणार, तसेच माजी विद्यार्थी जे उंच पदावर आहे त्यांचा पण सत्कार आम्ही इथे करण्याचे योजना केलेली आहे। तसेच सन्मान सोहळा दिनांक 9 रोजी होणार आहे आणि 10 फेब्रुवारीला स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण करून हा कार्यक्रमाची सांगता होणार। त्या लोकांना असे आवाहन करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी, तशीच या कार्यक्रमांना हातभार लावावा, मुलांना प्रोत्साहित करावे आणि आमचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास आम्हाला सहकार्य करावे अशी मी सर्व पालकांना, ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना विनंती करते। हो बाजार जो असा भुरग्यांनी आयज भरयल्लो आसा आणि बाजार असता तो सेपरेट असता आणि हो बाजार सेपरेट हा, कारण हे भुरग्यांनी आपण घरांतल्यान आपल्या सामान घेवन दिले आसा आणि आपल्या परीन ते रेट तेंच्यांनी थारायल्लो आसा त्या पदार्थाचो आणि सामानाचो, ते खातीर तो मार्जिनल रेट कमी रेट आसा, जास्त रेट आसा, भुरग्यांक काय हें नासता न्हू आणि भुरग्यांक एक मदत कशी कळच्या खातीर की बाबा 50 रुपया दिले उपरांत कितके 25 रुपयाचा घेतल्यार कितके रिटर्न दिवप ह्या कळच्या खातीर भुरग्यांक एक बरी देख आहा ती। आणि अशें घड म्हाका दिसता असो बाजार जर एक शाळेन भुरग्यांचो असो म्हयन्यान सुद्दां दवरीत जाल्यार सुद्दां एक बऱ्या तरेन एक शाळेची उदरगत आणि भुरग्यांचे एक विकास जावं शकता। जे आपण शाळेमध्ये ज्ञान घेतो ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये वापरलं पाहिजे आणि ते जर नाही वापरलं तर आपण अपंग झाल्यासारखेच असणार। कारण ज्यावेळी आपण शिकतो, गणित शिकतो, गणितातली सूत्र शिकतो, त्यावेळी ती सूत्रे आपल्या जीवनामध्ये उपयोगी करावे आणि ते गणित या व्यापारामध्ये वापरायचं। याचा अर्थ असा की आपण ज्यावेळी ग्राहक किंवा विक्रेते म्हणून या भूमिकेत असतो त्यावेळी देवाणघेवाण होते, नुसती पैशाचीच नाही तर त्यामुळे व्यवहार आणि आपल्या जीवनामध्ये जे जे गोष्टी असतात ते आपण शिकतो आणि मुलांना या वयामध्ये गणित कसं शिकायचं, दर कशी आणि म्हणजे त्याच्यामध्ये सगळी ऑपरेशन म्हणजे वजाबाकी येते, गुणाकार येतो, अधिक येतं, हे त्यांना प्रात्यक्ष दृष्टी मिळतं। दुसरी गोष्ट कसं आहे, एखाद्या ग्राहकाने ते बघितलं आणि त्याला समजा ते पसंत नाही आणि तो गेला, म्हणून ग्राहक याने आपल्या विक्रेत्याने तिथं नाराज न होता तिथं सौम्यपणा किंवा मृदू भाषा वापरली तर तो ग्राहक पुन्हा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणजे त्याचं जे गिराईक आहे ते त्याला परत मिळणार। म्हणजे हे ज्ञान मुलांना या देशात मिळालं तर आपला सरकार किंवा आपला भारत देश आत्मनिर्भर म्हणतो ते या दशेमध्ये त्यांना कळणार। म्हणजे आत्मनिर्भर म्हणजे काय, स्वतः त्याला पैशाचं ज्ञानही मिळेल, तो पैसे कमवू शकतो आणि या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी पुढे अशा प्रकारच्या अनुभवातून बेकार कधी राहणार नाही। तर असा अनुभव आपल्या गाठीला पदराला बांधून तो पुढे सुद्धा एक स्वतंत्र उद्योगपती होऊ शकेल।